नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. थंडीचे दिवस आले म्हणले की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवते ते आहे डिंकाचे लाडू. आणि हे लाडू एकदम पौष्टिक देखील असतात. आता इथं मी साखर आणि गूळ न वापरता डिंकाचे लाडू केलेले आहेत आणि ते चवीला तर एकदम छानच झालेले आहेत. चला तर मंडळी, आपण डिंकाचे लाडू करून पाहू. इथं मी 1 किलो खजूर घेतली आहे. त्याचे सगळे बिया बाजूला काढून टाकले आहे. नाही म्हणलं तर तुम्ही काळे असे सीडलेस खजूरचा वापर इथं करू शकता, काही हरकत नाही. तसंच इथं मी अर्धा किलो हे गोळा खोबरं घेतलं आहे. त्याला व्यवस्थित इथं खिसून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथं अंजीर, काजू, बदाम, पिस्ता आणि भोपळ्याचे बी हे सगळेच पाव किलो इथं घेतली आहे. डिंक 100 ग्रॅम, तीळ 2 चमचे, मखाना 50 ग्रॅम म्हणजे 1 वाटी, खसखस 50 ग्रॅम, आळीव 100 ग्रॅम, ओवा 1 चमचा, काळे मनुके 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम, मध 100 ग्रॅम, अक्रोड 50 ग्रॅम. असं मी हे सगळं जिन्नस इथं काढून घेतलेली आहे. पाहिजे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि एकदा पाहू शकता. आता याच्यातले काही तुपात आणि काही कढईमध्ये आपल्याला असंच हे जिन्नस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं बारीक गॅसवर खसखस भाजून घेत आहे. आपल्याला हे सगळे जिन्नस एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. आणि मंडळी, गडबड तर अजिबात करायची नाही. आता खसखस मी हे 2 मिनटं व्यवस्थित लालसर होईपर्यंत इथं भाजून घेतली आहे. आता त्याचबरोबर ह्या कढईमध्ये आपल्याला मखाना देखील भाजून घ्यायचे आहेत. मखाना थोडे नम पडलेले आहेत. त्याच्यामुळे थोडे बारीक गॅसवरच लालसर होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून घेतल्यानंतर याला मी थोडंसं इथं मिक्सर पण करणार आहे. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित लालसर असं हे मखाना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि याला पण मी इथं थंड करायला बाजूला ठेवते. त्याचबरोबर मी आता इथं तीळ आणि आळीव हे एकत्र करून आपल्याला व्यवस्थित इथं भाजायचं आहे. आता बारीक गॅसवर याला 2 मिनटापर्यंत व्यवस्थित भाजा. 2 मिनटानंतर याचा कलर बदलेल आणि शिवाय चटचट असा आवाज देखील येईल. जेव्हा असा आवाज येईल तेव्हा हे कढईमधून तुम्ही बाहेर काढा. आता आळीव आणि तीळ आपले सगळे व्यवस्थित इथं भाजले गेलेली आहेत आणि याला पण मी इथं बाजूला काढते. आता हे थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सर करायचं आहे. नाही म्हणलं तर खलबत्त्यामध्ये तुम्ही मोठं मोठं असं इथं वाटू शकता. आता कढईमध्ये मी इथं 2 चमचे तूप घातलेली आहे आणि ह्या तुपामध्ये मी बाकीचे जिन्नस इथं तळून घेणार आहे. त्याच्यामध्ये आहे डिंक. डिंक तळायला इथं थोडा वेळ लागणारच आहे. आपल्याला गडबड करत इथं तळायचं नाही आहे. नाही म्हणलं तर डिंक वरून तळलं जाईल आणि आतून घट्ट तसंच राहील. त्याच्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरच व्यवस्थित असं 5 मिनटापर्यंत डिंक इथं तळायचं आहे. आणि डिंक थोडंसं लालसर झालं की आपल्याला थोडंसं दाबून पण बघायचं आहे, मध्येपर्यंत हे फुटतं आहे का नाही. मग असं झाल्यावरच आपल्याला इथं बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि आपण इथं पाहू शकता, आता मला इथं डिंक एकदम छान असं तळून झालेलं आहे. आता आहे खोबरं. हे आहे गोळा खोबरं. इथं मी अर्धा किलो हे खोबरं किसून घेतली आहे. तुम्ही पण लाडूसाठी ह्याच खोबऱ्याचा वापर करा. दुसरं कोणतंही पण रेडीमेड खोबऱ्याच्या किसाचा वापर करू नका. आता हे थोडंसं गरम होईल एवढंच आपल्याला इथं भाजायचं आहे. खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज झाला की मग एक ताटामध्ये याला सगळं इथं काढणार आहे. आणि मंडळी, आपण पाहू शकता, खोबरं आता 5 मिनटापर्यंत मी बारीक गॅसवरच व्यवस्थित इथं भाजून घेतले आहे. हे आता भाजून घेतल्याने आपले हे लाडू जास्त दिवस टिकणार आहेत. आता याला पण मी असंच हे बाजूला ठेवत आहे. पाहिजे तर तुम्ही हे मिक्सर करू शकता, नाही केलं तरी पण चालेल. आता परत मी कढईमध्ये इथं 3 चमचे हे तूप घातले आहे. हे तूप एकदम घरातच कढवलेलं साजूक तूप आहे. आता त्याच्यामध्येच मी इथं बदाम घातले आहे. बदाम हे भाजायला जास्त उशीर लागतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं बदामच भाजून घ्यायचा आहे. आता मीडियम गॅसवर मी हे बदाम भाजत आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, आपल्याला हे कंटिन्यू इथं भाजतच राहायचं आहे. नाही म्हणलं तर हे ड्रायफ्रूट सगळे करपण्याची शक्यता असते. आता इथं अर्धे बदाम हे भाजायचे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी इथं घालत आहे हे 50 ग्रॅम अक्रोड. हे आहेत अक्रोड. लेकरं असंच खायला नाही म्हणतात. आणि जर आपण ह्याचे तुकडे करून जर तुपामध्ये असं भाजून जर लाडूच्या मधून लेकरांना खाऊन घातलं तर त्यांना लक्षात पण येणार नाही की याच्यामध्ये अक्रोडसुद्धा आहे म्हणून. आणि ते गुपचूप हे लाडू खातील. आता हे अक्रोडला पण मी इथं व्यवस्थित गरम केले आहे. त्यानंतर इथं घालत आहे पिस्ता, भोपळ्याचे बी, ते पण याच्यामध्ये मी इथं घालत आहे. आणि आता हे सगळेच आपल्याला इथं परत मी इथं फिरवत आहे. आता 2 मिनटापर्यंत परत ह्या सगळ्यांना आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात लास्टला मी इथं घालणार आहे काजू.
जे की मी अजून इथं घातलेली नाही. आता हे सगळे आपल्याला जिन्नस लालसर असे इथं भाजून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर आणि व्यवस्थित झारा चालवत मी हे भाजत आहे. आणि हो बरं का मंडळी, आता याचा कलर थोडासा इथं बदललेला पण आहे. आणि याचबरोबर मी आता इथं कट केलेले काजू घालत आहे. आणि आपण पाहिलं का मंडळी, जे पण मी इथं ड्रायफ्रूट्स घालत आहे ते मला पाहिजे त्या आकारामध्ये इथं मी कट केले आहे. तुम्ही इथं कट करून पण वापरू शकता, नाही म्हणलं तर सगळे हे ड्रायफ्रूट्स खलबत्त्यात घालून ठेचून पण इथं तुम्ही घालू शकता. पण लाडू खाताना हे ड्रायफ्रूट्स असे मध्ये मध्ये आलं की दाताखाली छान वाटतं. त्याच्यामुळे मी इथं ड्रायफ्रूट्स सगळे हे कट करूनच घेतले आहे. पाहिजे तर तुम्ही कसेही इथं घालू शकता, काही हरकत नाही मंडळी. आणि हो बरं का, तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे इथं ड्रायफ्रूट्सचा वापर तुम्ही करू शकता. आता हे व्यवस्थित भाजून इथं झालेलं आहे आणि याला मी इथं बाजूला काढून ठेवलेली आहे. आता त्याचबरोबर मी इथं परत 1 चमचा तूप घालून इथं काळे मनुके भाजून घेणार आहे. आता हे काळे मनुके भाजताना ते आहे त्या आकारामध्येच इथं राहणार आहे. जर आपण खिसमिस वापरला असतो तर ते फुगून झाले असते, मग आपण भाजलेलं आपल्याला लक्षात आलं असतं. पण आता हे काळे मनुके तसं काही होणार नाहीत. त्याच्यामुळे 2 मिनटापर्यंत याला मी तुपामध्ये परतून बाजूला काढत आहे. पाहिजे तर हे काळे मनुके आपण कट करून पण इथं परतून घेऊ शकतो, पण मी आपूट असंच इथं परतलेली आहे. आणि हे आहेत अंजीर. आता या अंजीरमध्ये पण मी तूप घालून इथं परतणार आहे. आता सुरुवातीलाच मी तूप घालायचं इथं विसरली आहे, म्हणून भाजताना मी हे भाजणं मध्येच थांबून परत 1 चमचा याच्यामध्ये तूप घातली आहे आणि परत 2 मिनटापर्यंत याला व्यवस्थित असं इथं भाजून घेतली आहे. आता अंजीर हे भाजून घेतल्यानं इथं नरम झालेले आहेत आणि याला पण मी आता मिक्सरमध्ये इथं काढून घेणार आहे. पाहिजे तर तुम्ही हे अंजीरचे तुकडे असेच इथं आपूट लाडूमध्ये पण घालू शकता, पण हे अंजीर मी मिक्सर करून लाडूमध्ये इथं घालणार आहे. आता हे अंजीरसुद्धा मी इथं बाजूला काढून ठेवलेली आहे. आता आहे आपल्याला खजूर तळण्याची वेळ. त्याच्यासाठी पण मी इथं 3 चमचे तूप घातली आहे आणि इथं मी 1 किलो खजूर इथं भाजत आहे. पाहिजे तर तुम्ही इथं खारीक हे घालू शकता. आता खारीक कसं घालायचं, खारीक सुरुवातीला उन्हामध्ये व्यवस्थित इथं वाळून घ्यायचं, त्याचे फोडून बिया बाजूला काढायचं. खारीकचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरला व्यवस्थित अशी पावडर तयार करायची. मग हे आपल्याला लाडूमध्ये इथं घालता येईल. मग आता मी हे खारीकची पावडर न घालता इथं खजूर चॉईस केलेली आहे आणि खजूरचे हे व्यवस्थित बिया काढून त्याचे तुकडे करून मिक्सर करून इथं मी 5 मिनटापर्यंत व्यवस्थित तुपामध्ये परतून घेणार आहे, जेणेकरून हे जरा खारीक मेल्ट होतील आणि त्यामुळे आपल्याला लाडू सहज बांधता येईल. आता आपण पाहू शकता 5 ते 10 मिनटापर्यंत मी हे खजूर व्यवस्थित तुपामध्ये इथं भाजलेली आहे आणि हे आता एकदम मऊ अशी इथं झालेली पण आहेत. आता एका टोपल्यामध्ये मी हे खोबरं काढले होते. हे खोबऱ्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण भाजून ठेवलं होतं ते सगळेच ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये घालत आहे आणि त्याचबरोबर हे काळे मनुके पण घालत आहे. आता एक एक करत आपण जे पण जिन्नस भाजून किंवा तळून ठेवलेलं होतं ते सगळंच आपल्याला इथं एकत्र इथं करायचं आहे. मखाना ते पण भाजून मी इथं मोठं मोठं असंच मिक्सरला इथं वाटून घेतलेली आहे आणि ते पण ह्या ड्रायफ्रूट्सवर घातलेली आहे. आणि तसंच अंजीरला पण मी इथं मिक्सर केली आहे, जेणेकरून याचा फ्लेवर सगळ्याच लाडूमध्ये मस्त असं उतरणार आहे. आता जे डिंक आपण तळून ठेवलं होतं त्याला पण मोठं मोठं इथं मी असं वाटून पावडर त्याची तयार केली आहे आणि हे पण सगळे ह्या ड्रायफ्रूट्सवर इथं घालत आहे. त्याचबरोबर तीळ आणि आळीव जे की मी इथं मोठं मोठं वाटलेले आहे. जर आपूट घातलं तर त्याचा जास्त काही फायदा आपल्याला होणार नाही. त्याच्यामुळं आळीव हे थोडे तुकडा करूनच मी इथं घातली आहे, जेणेकरून हे खाल्लं तर आपल्या अंगाला लागेल. आणि त्याचबरोबर आहे हे खसखस. तर सगळेच जिन्नस आपण एक ठिकाणीच एका टोपल्यामध्येच इथं मिक्स करणार आहोत आणि फ्लेवरसाठी इथं ओव्याचा पण मी वापर केला आहे. इथं मी 1 चमचा ओवा घातली आहे. पाहिजे तर तुम्ही 2 नाही तर 3 चमचे अजून इथं घालू शकता. ते आपल्या आवडीनुसार असेल, काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर मी हे भाजलेले खजूर आणि त्याचबरोबर हे मध इथं घालत आहे. इथं मी विकत आणलेलं मध घालत आहे. तुमच्या घरात जर गावरान मध असेल तर तेही तुम्ही इथं घालू शकता, काही हरकत नाही. आता मध मी इथं 100 ग्रॅम घातली आहे. खजूर हे आपण आत्ताच भाजलं होतं, ते आता खूप गरम आहे. मग असे हे गरम खजूरमध्येच आपल्याला हे सगळेच ड्रायफ्रूट्स आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. सुरुवातीला मी झाऱ्यानंच हे सगळे मिक्स करायचा प्रयत्न करत आहे.
आणि नंतर थोडे खजूर थंड झाले की हातानंच याला व्यवस्थित असं इथं मालिश करणार आहे. आणि आपण पाहू शकता आता झाऱ्याच्या पद्धतीनं मी हे सगळे मिक्स केले. आता हे झारा मी बाजूला काढून ठेवते आणि हातानंच याला व्यवस्थित इथं आता मालिश करून करून हे सगळेच ड्रायफ्रूट्स खजूरमध्ये मिक्स करणार आहे. आता या ड्रायफ्रूट्समध्ये खजूर आणि तुपाचं प्रमाण एकदम बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा काही इथं घालायची गरज नाही. आणि आपण पाहू शकता आता सगळंच खजूर आणि ड्रायफ्रूट्स इथं व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आणि तुम्हाला आता मी इथं एक लाडू इथं बांधून पण पाहते. आता हे लाडू बांधले जातात का नाही ते तुम्हीच पहा. आणि आपल्याला पाहिजे ते आकार म्हणजेच लाडू मोठा पाहिजे की छोटा पाहिजे हे आपण ठरवून आपल्याला इथं बांधून घ्यायचं आहे. मला मीडियम आकारचाच लाडू पाहिजे होता आणि मी इथं एक लाडू बांधून पण पाहिले आणि लाडू एकदम मस्त असं इथं बांधलं पण गेलेलं आहे. आता अशाच पद्धतीनं मी आणखीन एक लाडू इथं तुम्हाला वळून दाखवते. आणि आता हे लाडू इथं मस्त असं वळूनसुद्धा झालेलं आहे. आता याच्यामध्ये तूप आणि खजूर याचं करेक्ट प्रमाण झालेलं आहे. अजिबात लाडू बांधायला काहीही अडचण आलेली नाही. मग अशाच पद्धतीनं आपल्याला हे सगळेच लाडू वळून घ्यायचे आहेत. जर कोण हाताखाली असेल तर त्यांना पण मदतीला घ्या आणि सगळेच आपले हे लाडू वळून घ्या. मग काय मंडळी, माझी इथं सगळेच लाडू आता वळून झालेले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये हे डिंक लाडू खायला तर एकदम छान असतातच, शिवाय करायला पण एकदम सोपेच आहेत. आता डिंक लाडू म्हणलं तर मंडळी घाबरून जाऊ नका. एकदम माझ्याच पद्धतीनं तुम्ही एकदा करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो बरं का मंडळी, लाडू तर एकदम टेस्टीच झालेली आहेत. त्याच्यातला एक लाडू मी इथं तोडून पण दाखवते आणि हे सहज असं तुटणारं आहे. आणि आपण पाहू शकता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण सगळे व्यवस्थित इथं मिक्स झालेली आहेत. मग काय मंडळी, रोज सकाळी 1 ग्लास दूध आणि 1 लाडू हे खावा. तुमची सगळी थकान हे दूर होईल. शिवाय गुडघेदुखी आणि कंबरदुखी दोन्हीही कमी होईल. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.